नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा महिलेबद्दल सांगणार आहे, तिच्या वयाचं बघायला गेलं तर तिचं 47 वर्ष वय होतं. सुनीता नावाची ही महिला, तिचं 27 वर्षाचं पोरगं होतं. त्याची लग्न झालेलं सून होती. पण ज्या वेळेला त्या पोराचं लग्न झालं होतं, त्याला 5-6 वर्षे झाली. अजूनपर्यंत त्याला मूलबाळ नव्हतं. ज्यावेळेला ही सुनीता तिच्या मैत्रिणीमध्ये बसायची, शेजारा-पाजारापाशी जायची, त्यावेळेला तिला विचारायची की तुझ्या पोराला पोरगं का होत नाही? तुझ्या पोराला मूल का होत नाही? कोणामध्ये दोष आहे? त्यावेळेला या सुनीताला खूप वाईट वाटायचं. ती तिच्या पोराला विचारायची की का होत नाही? तिच्या सुनेला विचारायची की का होत नाही? ज्यावेळेला ती सुनेला विचारायची, तिने विचारून हैराण परेशान करून टाकलं होतं सुनेला. तिची सून म्हणते की तुझा पोरगाच नामर्द आहे, त्याच्याकडूनच होत नाही. त्यामुळे मला पोरगं होईना, मूल होईना. आता ज्यावेळेला सुनीता हे ऐकते, त्यावेळेला तिला थोडी शंका येते. तिच्या सुनेवरती शंका येते. म्हणते की खरं बोलते का खोटं बोलते, मला चेकच करावं लागेल. आता चेक करायचं साधन काय आहे? तर ती तिच्या सुनेसोबत बसून एक प्लॅन बनवते. म्हणते की ज्यावेळेला आज माझा पोरगा, तुझा पती, ऑफिसमधून माघारी येईल, संध्याकाळी तुझ्या रूममध्ये येईल, त्यावेळेला तू नसेल, तर तुझ्या जागेला आज मी झोपणार तुझ्या बेडवरती आणि मी चेक करणार. आता ठरलेल्या प्लॅननुसार ही सुनीता तिच्या सुनेच्या रूममध्ये जाऊन तिच्या सुनेची साडी घालून तिच्याच बेडवरती झोपलेली होती. रात्रीचे लगभग 8 वाजलेले असतील. रूमची लाईट बंद करून झोपल्यामुळे तिचा पोरगा आला. पोराने कापडं बदलली आणि रूममध्ये तिच्या बायकोपाशी जाऊन झोपला. आता त्या रूममध्ये नंतर त्याला माहीत नव्हतं की त्याची आई आहे. त्याने तिच्यासोबत असं काही केलं ज्याच्यामुळे आज ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. तर काय आहे संपूर्ण कहाणी सांगतो, बस व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा जिल्ह्यामधून होते. गोपी नावाचा एक व्यक्ती, या व्यक्तीच्या घरी एका मुलीचा जन्म होतो. आता एकच संतान असल्यामुळे लाडाकोडात वाढवलेली. आता हा गोपी जो होता, कापड दुकानामध्ये काम करायचा. 6, 7, 8 हजार रुपये पगार यायची, त्याच्यावरती त्याचं घर चालायचं. अशा प्रकारे आता हे तिघं, पोरगी, पत्नी आणि हा गोपी, चांगल्या प्रकारे आयुष्य जगत होते. एकटी पोरगी असल्यामुळं हिला कसलीही कमी पडू दिली नाही. पुढे चालून या पोरीचं नाव यांनी सुनीता ठेवलं. बालवाडी झाली, अंगणवाडी झाली, 1ली, 2री असं करत करत ही आत्ता कॉलेजमध्ये आलेली होती. ज्यावेळेला सुनीता कॉलेजमध्ये आली, त्यावेळेला वाईट संगतीच्या नादी लागून वाईट नाद लागला तिला. कायम टापटीप राहणे, चांगली कापडं घालणे आणि चांगल्या प्रकारे राहणं. आता तिथं कॉलेजमध्ये नवीन नवीन पोरांसोबत अफेअर करणे ही तिचा छंद होता. सुनीता पुढे चालून एवढी बिघडली होती की ज्यावेळेला तिच्या घरच्यांना समजलं, त्यावेळेला त्यांनी विचार केला की पोरीचं लग्न लावून द्यावं. पोरगी तर बिघडली, आता पूर्ण हाताच्या बाहेर जाण्या अगोदर हिचं लग्न लावून द्यावं. म्हणून या गोपीने तिच्या पोरीसाठी स्थळ बघायला चालू केलं. या गोपीची पोरगी सुनीता 19 वर्षाची होती. कॉलेज पण आता थोडंफार कंप्लीट होत आलेलं होतं. त्याच्यासाठी तिने त्याच्याच नातेवाईकातला एक पोरगा बघितला. रमेश नावाचा हा पोरगा 22 वर्षांचा होता. त्याच्यासोबत तिचं लग्न लावून दिलं. ही सुनीता सासरी आली. रमेशसोबत चांगल्या प्रकारे संसार करू लागली. पण एकदा लागलेली खोड सवय जात नाही. ते म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असंच काही या सुनीतासोबत झालं. पुढे चालून हिला एक मुलगा झाला. याचं नाव त्यांनी अमित ठेवलं. या अमितची आई सुनीता, ज्यावेळेला तिचा पती घरी नसायचा, त्यावेळेला आसपासच्या शेजापाजाराच्या पुरुषांसोबत ते कायम संबंध बनवत असायची. हिचा छंद होता तो ती पूर्ण करायची. राहणीमान चांगलं होतं, खाणं पिणं, काही काम नव्हतं, टेन्शन नव्हतं, त्यामुळे ही महिला चांगल्या प्रकारे दिसायची. हळूहळू टाईम जात होता. तिचा पोरगा अमित आता लगभग 20 वर्षांचा झालेला होता आणि ही सुनीता लगभग 40-41 वर्षाची. तिने विचार केला होता की तिच्या पोराचं लग्न लावून द्यावं. म्हणजे कसं आहे, पुढे चालून तिला कसलंही टेन्शन राहणार नाही. जी काय कामं आहेत तिची सून करेल. ती अजिबात काम नाही करणार, निवांत बसून खाईल. असा विचार करून ती तिच्या पतीला म्हणते की आपल्या पोराचं लग्न लावून द्यायला पाहिजेल आहे. तिचा पतीही म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, पोराचं वय पण रमेशच्या घरचा सगळा कारभार या सुनीताच्या हातात होता. त्यामुळे सुनीताने पोरासाठी स्थळ बघितलं. चांगली पोरगी, सुंदर. पोराचं वय 20 वर्ष होतं, पोरीचं वय 19 वर्ष होतं. पोरगी पटली सुनीताला, तिच्या पोराला पण पटली. लग्न लावून दिलं. लग्न झालं. ज्यावेळेला आता ही सून बनून घरी आली पोरगी, त्यावेळेला ही सुनीता तिच्यासोबत चांगल्या प्रकारे राहायची. कारण कसं होतं की
तुम्ही बघितलं असेल आपल्या आसपास एखादी महिला ज्या प्रकारे राहती, अशी जशी सुनीता राहत होती, म्हणजे कसं एक प्रकारे नटरंगीवनी बोलतात त्याला, ती तिच्या सुनेसोबत चांगल्या प्रकारे संबंध बनवून ठेवती. त्याचं कारण पण असतं की हिची लफडी तिच्या सुनेला हळूहळू माहीत होतात, की आसपास कोणाला सांगू नये म्हणून ती तिच्यासोबत चांगले संबंध बनवून ठेवते. सुनीताची जी सून होती तिच्यासोबत तिचं चांगलं कॉन्टॅक्ट होतं. मैथिली नावाची तिची सून. दोघींमध्ये चांगलं जुळलं. दिवसामागे दिवस जात होते. या सुनीताचा पोरगा होता चांगल्या एका कंपनीमध्ये कामाला लागला होता. त्यामुळे घरी पैसा यायचा. हिचं राहणीमान अजूनच चांगल्या प्रकारे बदललं होतं. दिवसामागे दिवस गेले. या सुनीताला कसलंही टेन्शन नव्हतं. चांगल्या प्रकारे आयुष्य चालू होतं. पण ज्यावेळेला ही मैत्रिणीमध्ये बसायची, तिच्या आसपासच्या शेजाऱ्याच्या महिलांमध्ये बसायची, त्यावेळेला ते विचारायचे की तुझ्या पोराच्या लग्नाला 2 वर्ष झाली, अजूनपर्यंत मूलबाळ नाही. त्यावेळेला ती म्हणायची की पोरं एन्जॉय करतात, करू दे. असं करत करत त्याच्या लग्नाला 4 वर्ष झाली, अमितच्या 5 वर्ष झाली. आता 6वं वर्ष लागलं होतं, तरी पण त्याला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ह्या सुनीताला थोडंसं यामध्ये काळबेळं वाटू लागलं. ती विचार करायची की माझ्याच पोरामध्ये काहीतरी दोष नाही ना. त्यामुळे ती तिच्या सुनेला विचारायची कायम की काय होतंय, का तुला पोरगं होत नाही, का मूल होत नाही. त्यावेळेला तिची सून काय म्हणायची, तुझा पोरगा वीणा तर वाजवतोय पण त्यातनं सूर निघत नाही. म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता. ती ज्यावेळेला अशी म्हणते त्यावेळेला सुनीताला वाईट वाटतं. म्हणते की असं कसं होऊ शकतं. सुनीता तिच्या सुनेला रागवते, पण तिच्यावरती रागवून काय फायदा नव्हता. आता काय करायचं, काय डोकं चालेना. ताणे तर मारत होते शेजापाजारी. ती तिच्या पतीला सांगते. रमेशला विचारते की असं असं आहे, अजूनपर्यंत मूलबाळ नाही, काय करावं, कसं करावं, काय चेक करावं. रमेश म्हणतो त्यांचे डिसिजन आहे, जेव्हा करतील तेव्हा करतील, तू काय याच्यामध्ये पडते. आणि आपल्याला कसं समजणार की कोणामध्ये दोष आहे. त्यावेळेला सुनीता रमेशला म्हणते की ठीक आहे, मी समजून घेते आणि याच्यामध्ये काय पर्याय आहे मला माहिती आहे. आता पहिल्यापासून रमेशने कधी सुनीताला टोकलं नव्हतं. त्यामुळे तो अजूनपर्यंत तिला काय बोलला नाही आणि आजही काय बोलला नाही. म्हणला तुला जे करायचं ते कर, मी काय सांगू शकत नाही. असं म्हणून रमेश त्याच्या कामाला लागतो आणि ही सुनीता डोकं चालवू लागते. एक आठवडा गेल्यानंतर रमेशसोबत ही सुनीता त्यावेळेला संबंध बनवत होती. ही निवांत बसलेली होती खाली. रमेश वरून झटके देत होता. त्यावेळेला तिच्या डोक्यात एक आयडिया आली. ती रमेशला बाजूला सारते आणि तसंच तिथून उठून साडी फिडी खाली, तिची साडी, तिची अंडरवेअर वगैरे वर ओढून तिच्या सुनेपाशी जाते आणि सुनेला म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. तू बोलत असली तर ठीक आहे, नसेल तर बघ मी माझ्या पोरास दुसरं लग्न लावून देईन. आता ज्यावेळेला ती सुनीता अशी म्हणते, सुनीताची सून विचार करते की अरे ही जर असं केलं तर आपला काही ठिकाणा नाही. आपण काय करणार आहे. जी म्हणल ती हच म्हणावं लागेल. आता या दोघींमध्ये सहमती बनते आणि ती सुनीता तिचा प्लॅन सांगू लागते. ज्या वेळेला उद्या तुझा नवरा येईल त्यावेळेला तू रूममध्ये नाही असणार. त्यावेळेला त्याच्या रूममध्ये तू नसणार आहे, मी झोपणार आहे. तुझी साडीफिडी आणून दे मला, मी बघते मग चेक कसं करते की पतीमध्येच तुझ्या दोष आहे का तुझ्यामध्ये. तिची सून काय बोलू शकत नव्हती, होकार देते आणि या दोघींमध्ये ठरतं. आता या दोघींमध्ये पूर्ण गोष्ट ठरते. दुसरा दिवस उजडतो. तिचा पती अमित, सुनीताचा पोरगा अमित ऑफिसला गेला. संध्याकाळचे 6 वाजले. ऑफिसमधून येण्याची वाट बघत बसल्या होती या दोघी. सुनीताने तिच्या सुनेची साडी घातली आणि तिच्या बेडवरती जाऊन झोपली. लाईट बंद असल्यामुळं ती त्या ठिकाणी आरामात झोपली आणि तिची सून शेजारच्या रूममध्ये जाऊन झोपली. रात्रीचे लगभग 8:15 वाजता सुनीताचा पोरगा आला. त्याला नॉर्मल वाटलं, कारण रूमची लाईट बंद असायची कायम. तिची पत्नी झोपलेली असायची. त्यावेळेला त्याने त्याची कापडं काढली, नाईटची कापडं घातली. ज्यावेळेला त्याने हे केलं, त्याचा आज मूड बनला होता की त्याच्या पत्नीसोबत काहीतरी करावं, तुफानी करावी. म्हणून तो बेडवरती बसला आणि त्याच्या पत्नीला त्याच्याकडे ओढू लागला. पण त्याला त्याच्या हाताला काहीतरी वेगळं जाणवलं, कारण शरीरामध्ये फरक दिसू लागला, फरक जाणवू लागला. त्यामुळे त्याने लाईट चालू करून बघितलं तर त्याची पत्नी नव्हती, तर त्याची आई होती. ज्यावेळेला त्याने विचारलं की तू इथे काय करते, ती म्हटली की मला तुझ्यावरती शेक होता, तुझ्या मर्दानगीवर शेक होता, म्हणून मला चेक करायचं होतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर अमितचं डोकं सटकतं आणि तो तिच्या आईसोबत त्या ठिकाणी मारहाण चालू करतो. मारहाण एवढी जबरदस्त होती की त्याची आई त्या ठिकाणी बेशुद्ध होते. शेजारच्या रूममध्ये बसलेली तिची सून ती पण येते आणि या दोघांची भांडण सोडवते. पण आता यावेळेपर्यंत उशीर झाला होता. सुनीता बेशुद्ध पडली होती. जबरदस्त मारहाण झाली होती. दवाखान्यात घेऊन गेली.
पण त्या ठिकाणी गेल्यावर डॉक्टरांनी हिला मृत घोषित केलं. आता ज्यावेळेला मृत घोषित केलं त्यावेळेला या पोरावरती गंभीर कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज तो जेलमध्ये आहे. याची काहीही चूक नसताना या सुनीताच्या चुकीपायी पोरगा जेलमध्ये आहे. सुनीता तर गेली हे जग सोडून. तिची जी सून आहे आता निवांत राहील घरी. काही दिवस डोकं आपटून घेईल, तो त्याच्या कामाला लागेल. पण यामध्ये सगळ्यात जास्त फसला तो तिचा पोरगा अमित. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा.